नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं एकच राडा झाला। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर हा सगळा राडा झाला। आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल 2 तास गदारोळ सुरू होता। कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं तरी आगामी विधानसभा निवडणुकीची झालर सुद्धा या सभेला होती। त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं। पोलिसांनी तणाव वाढू न देता हस्तक्षेप केला। त्यानंतर कारखान्याची सभा सुरू झाली। आम्हाला बसू दिलं नाही, मंचावर येऊ दिलं नाही। बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला। हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आल्याचा आरोप निकमांनी केलाय। या मुद्द्यांवरून दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, खुर्च्या नाचवत हिनवत होते। यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी शांततेचं आवाहन केलं, मात्र वेगवेगळ्या कारणांवरून राडा होतच राहिला। शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि देवदत्त निकमांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली। यानंतर देवदत्त निकम यांनी आम्हाला सभेतून हकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला, मात्र हे सगळे आरोप अजित पवार गटाने फेटाळले आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।